नमस्कार मंडळी, मी अर्चना गुंडे, साई गंगा डेअरी फार्मकडून. तर आज आपण बघणार आहोत की सुका चारा, की आपला एक व्हिडिओ होता तो मिक्स करून चारा टाकायचा. त्याच्यामध्ये कुट्टी, गव्हाचं भूस आणि मुरगाच होतं. तर त्यातला सुका चारा. तर हा सुका चारा हा सोयाबीनचा, हरभऱ्याचा, गव्हाचा, ज्वारीचा असा सुका चारा हा असतो. तर आमच्या गोट्यामध्ये आम्ही गव्हाचा भूस वापरतो. तर त्याच्यामध्ये हे गव्हाचं भूस हे वापरतो आम्ही आमच्या गोठ्यामध्ये, आमच्या डेअरी फार्मला. तर हा सुका चारा वापरायचा का, गाईंना का द्यायचा सुका चारा? तर गाईंच्या आरोग्यासाठी, त्यांच्या पचनासाठी, महत्त्वाचं म्हणजे त्यांची पचनक्रिया होण्यासाठी, दुधाची आपली क्वालिटी वाढण्यासाठी, त्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि गाईंचा एक संतुलित आहार द्यावा लागतो. ओला चारा आणि खाद्य आणि एक सुका चारा. आपलं त्यांना फायबर, प्रथिनं, एक पोषक तत्व, एक संतुलित आहारासाठी सुका चाऱ्याची गरज असते. तर ज्या ज्या भागात सिजनेबल, त्यांच्या जवळपास ज्यांना आवश्यक त्यांच्या सोयीनुसार सुका चारा मिळतो, तर सुका चारा तुम्हीसुद्धा तुमच्या गायींसाठी आरोग्यासाठी चांगला आहे, तर तुम्हीसुद्धा द्या. आम्ही पण आमच्या गोठ्यासाठी नेहमी वापरतो. आम्हाला गव्हाचं भूस वापरतो, त्याचं स्टोरेज करून ठेवतो, वर्षभर जाईल असं. तसं तुम्ही तुमच्या गोट्यात कोणता सुका चारा वापरता, तर ते मला कमेंट करून सांगा आणि शेअर करा, लाईक करा, आपल्या यूट्यूब चॅनल पण सबस्क्राईब करा. थँक्यू.